हॅलो. ग्रीन फॉरेस्ट 10 वाजून 5 मिनिटं झाले. 10 वाजून 10 मिनिटांनी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करता यायचे आणि 10 वाजून 15 मिनिटांनी पहिला बॉल पडेल. या गोष्टीची नोंद ठेवा. आणखी 5 मिनिटात तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे आणि 10 वाजून 15 मिनिटांनी पहिला बॉल पडेल. दोन्ही संघ लक्षात घ्या, आपल्याकडे फक्त आता 8 मिनिटांचा वेळ उरलेला आहे. आझाद 11 आणि ग्रीन फॉरेस्ट. बरोबर 10:15 वाजता आपल्याला मॅच सुरू करायची आहे आणि वेळेच्या मर्यादा आज असणारच आहे. त्याची प्रत्येक खेळाडूने, प्रत्येक संघाने नोंद घ्यायची आहे. 6 षटकांचे सामने असतील. पहिली 5 षटकं ही 25 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं बंधनकारक आहे आणि सर्वच्या सर्व 6 षटकं ही 30 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं आपल्याला बंधनकारक असेल, याची देखील नोंद घ्या. या ठिकाणी आमचं पंच पॅनल पूर्णपणे सज्ज झालेलं आहे. जेपी पॅनल
नदीम शाह सर, त्याचप्रमाणे विक्रम शेलार सर आणि सागर मोरे सर, तिन्ही पंचांचं सहर्ष स्वागत आहे. आमची कॉमेंट्री टीम देखील पूर्णपणे रेडी आहे. सौरभ राजपूत सर असतील, अक्षय पांडव सर असतील, त्याचप्रमाणे शुभम आहिरे सर, मी स्वतः अजय घरत. दोन्ही संघांना विनंती आहे, आपण अजिबात उशीर करू नका. आपल्याला अगदी वेळेनुसार आज सामने खेळवायचे आहेत, कारण आजचा शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा. चला, खेळाडूंना विनंती असेल, आपण आता सराव थांबवायचा आहे. आपल्याला मॅचला सुरुवात करायची आहे.
सुस्वागतम 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 सुस्वागतम. महामानव फाउंडेशन आयोजित महामानव चषक आज मात्र आपल्या अंतिम दिवसामध्ये दाखल होत असताना चला फिल्डिंग टीम आपल्याला विनंती आहे फिल्डिंग लावून घ्यायची टीम ग्रीन फॉरेस्ट फिल्डिंग लावून घ्यायची आपण बॅटर्स आणि पंच मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत आपल्याला विनंती आहे ग्रीन फॉरेस्ट आपण लवकरात लवकर बघा 10:18 झाले 10:20 जर फिल्डिंग लागली नाही तर 1 ओव्हरची पॅनल्टी मात्र ग्रीन फॉरेस्ट या संघाला लागेल या गोष्टीकडे आपण दक्षता ठेवायची आहे नक्कीच महामानव चषक ज्या रीती आपण बघतोय चर्चेत राहिलेली स्पर्धा आहे गेल्या काही दिवसांपासून फार मोठ्या प्रमाणावरती चर्चा राहिली या स्पर्धेची 2 लाख रुपयांचं पहिलं भव्य दिव्य पारितोषिक आणि ज्यामध्ये आपण बघतोय निशुल्क एंट्री नाशिक जिल्ह्यातील एकमेव अशी स्पर्धा जी फ्री एंट्रीवर चालते आणि नेहमी चर्चेत राहणारी स्पर्धा आहे दुसरं पर्व या स्पर्धेचा अतिशय यशस्वीरित्या पार पडताना आपण बघतोय आणि आजची संध्याकाळ आजचा सूर्य मावळता मावळता आपल्याला कळून जाईल की कोणता तो संघ राहील जो मात्र इथे 2 लाख रुपयांचं पारितोषिक आणि महामानव चषकाचा मान घेऊन मैदानाच्या बाहेर पडेल तर चला ग्रीन फॉरेस्ट 11 आपल्याला विनंती आहे क्षेत्ररक्षण आपण लावून घ्या कारण की बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत आझाद 11 चाळीसगाव संघाकडनं लक्ष द्यायचं आहे आपण 10:20 जर आपला क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजलं नाही तर आयोजन समितीकडनं आपल्याला नक्कीच जी आहे ती 1 ओव्हरची पेनल्टी मैदानाच्या आतमध्ये दिली जाईल या गोष्टीची दक्षता घ्यायची आहे बॅटर्स ऑलमोस्ट 5 मिनिटं आधीच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत तर ती फिल्डिंगही मैदानाच्या आतमध्ये आपण लावून घ्यायची आहे ही आपल्याला विनंती असणार आहे प्रेक्षकांची देखील आज चांगलीच गर्दी दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल कारण की एकपेक्षा एक सुपरस्टार्स आज मात्र भारतीय टेनिस बॉल क्रिकेट जगताचे आणि महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगताचे हे मात्र आपल्याला या महामानव चषकाच्या अंतिम दिवसात दाखल होताना पाहायला मिळतील तर विनंती आपल्याला लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या चलिए टीम ग्रीन फॉरेस्ट तुरंत आपको मैदान में उतरना है क्षेत्ररक्षण के लिए टॉस जीतकर आपने पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है और खेल की शुरुआत होने से पहले आपका एक एक्स्ट्रा प्लेयर हमारे कमेंट्री बॉक्स में होना भी ज़रूरी है चलिए तुरंत खेल की शुरुआत करनी है टीम ग्रीन फॉरेस्ट नहीं तो 1 ओवर की पेनल्टी है सागर मोरे सर हे बघा टीम ग्रीन फॉरेस्ट 11 ऑलरेडी 1 धावेची पेनल्टी 1 ओव्हरची पेनल्टी जी आहे ती आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये लागलेली आहे या गोष्टीची आपण दक्षता घ्यायची आहे यस टीम ग्रीन फॉरेस्ट आपल्याला 1 ओव्हरची पेनल्टी ऑलरेडी आयोजकांच्या वतीनं लावली गेलेली आहे जर इथनं आणखी 10 मिनिटात तुमच्याकडनं बॉल पडला नाही तर 10 मिनिटानंतर आणखी 1 ओव्हरची म्हणजे 2 ओव्हरची पेनल्टी लागेल सध्या 1 ओव्हरची आपल्याला लागलेली आहे विपक्षी टीम 6 ओव्हर खेळेल तुम्हाला 5 ओव्हर खेळायला मिळतील आयोजकांनी स्पष्ट ते निर्देश आपल्याला दिलेत आणि मॅच सुरू करायची आहे 10 मिनिटं तुमच्याकडे आहेत त्या 10 मिनिटात तुम्हाला फिल्डिंग लावून मॅच सुरू करायची
एक लाईन मध्ये दाखल व्हा टीम ग्रीन फॉरेस्ट. यस, चला लवकर दाखल होऊन जा, जशी काय होईना लवकरात लवकर दाखल व्हा, कारण की ऑलरेडी लेट झालेला आहे. 1 ओव्हरची पेनल्टी जी आहे ती मात्र आपल्याला देण्यात आलेली आहे. तर प्लीज लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. ग्रीन फॉरेस्ट 11 पहिला सामना जो मात्र आजच्या शेवटच्या दिवसातला मैदानाच्या आतमध्ये ऑन होताना आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे आपण बघतोय आझाद 11 चाळीसगावचा संघ. कालची संध्याकाळ गाजवली या संघाने अक्षरशः. इम्रान खान हे नाव मात्र कालच्या संध्याकाळी फार चर्चेत राहिलं आणि नो डाऊट एक वेगळा कॉन्फिडन्स घेऊन मात्र आज हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आणि त्यांच्या विरोधात जर बघितलं तर जो संघ मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच ग्रीन फॉरेस्टचा क्षेत्ररक्षण मात्र मैदानाच्या आतमध्ये सस्ते. 1 ओव्हरची पेनल्टी जी आहे ती ग्रीन फॉरेस्ट या संघाला देण्यात आलेली आहे, कारण की ऑलमोस्ट फार वेळ झाला. बॅटर्स आणि पंच ऑलमोस्ट 10-15 मिनिटापासून मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. तर खेळाडूंना विनंती आहे लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे आणि हा आजच्या पहिल्या दिवसातील मॅच, आजच्या शेवटच्या दिवसातील पहिला सामना मात्र ऑन करायचा है. हालांकि ये बड़ी ही दुखदाई बात लगती है, लेकिन रूल्स एंड रेगुलेशंस आपको फॉलो तो करने ही पड़ते हैं. रूल्स एंड रेगुलेशंस यदि आप फॉलो नहीं करोगे तो फिर आपका ये हश्र होने वाला है. बड़ी टीम है, अच्छी टीम है ग्रीन फॉरेस्ट, लेकिन समय की पाबंद नज़र नहीं आई है, जिस वजह से 1 ओवर की पेनल्टी उनको दी जा चुकी है इस क्वार्टर फाइनल मैच के लिए. तो अब ये मैच इस तरह से रहेगा. 6 ओवर का मैच है, लेकिन 6 ओवर्स बैटिंग करने का मौका मिलेगा आज़ाद 11 चालीसगांव टीम को, और केवल 5 ओवर बल्लेबाजी के लिए मिलेंगे टीम ग्रीन फॉरेस्ट को. समय बहुत ही महत्वपूर्ण है. समय की कद्र आपको करनी ही होगी, और कहा भी जाता है कि समय को यदि आप समय दोगे तो समय आपको समय देगा, नहीं तो फिर आपके लिए मुसीबतें ही खड़ी होने वाली है. समय किसी के भी प्रतीक्षा में रुकता नहीं है, किसी के लिए ठहरता नहीं है. एंड टाइम इज मनी. चलिए खेल की शुरुआत करनी है. ग्रीन फॉरेस्ट वन द टॉस एंड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. ये पहला क्वार्टर फाइनल मुकाबला है. महामानव चषक 2025 मालेगांव में आप सभी का दिल की गहराइयों से स्वागत है, महामानव फाउंडेशन मालेगांव की ओर से. काफ़ी चर्चा में ये टूर्नामेंट, हर जगह इस टूर्नामेंट की चर्चा है. फ्री एंट्री टूर्नामेंट, 2 लाख रुपयों की इनामी राशि विजेता टीम के लिए, उपविजेता के लिए 1 लाख रुपीज़, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए इलेक्ट्रिक स्कूटर है, बेस्ट बैटर एंड बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट के लिए स्पोर्ट्स साइकिल्स, दर्शकों के लिए फ्री ऑफ कॉस्ट कूपन बांटे जा रहे हैं, और लकी ड्रॉ है उनके लिए. 2 भाग्यशाली विजेताओं को मिलेंगे स्पोर्ट्स साइकिल्स. तो सभी दर्शकों से रिक्वेस्ट है कि ज़रूर इस मौके का फ़ायदा उठाए. प्रतीक देवरे और उनके साथ वसीम, ये 2 प्रारंभिक बल्लेबाज क्रीज पर. प्रतीक ने कल पहले मैच में बहुत अच्छी बैटिंग की थी, अच्छी गेंदबाजी भी रही थी उनकी, प्रभावित किया. बहुत अच्छा ऑलराउंड प्रदर्शन प्रतीक देवरे का रहा था, और निश्चित रूप से टीम को यहाँ तक पहुँचाने में उनकी भी महत्वपूर्ण भूमिका है. हालांकि कल के अंतिम मैच में इमरान ने जो पारी खेली, एक बहुत ही यादगार और सदाबहार उनकी पारी, ऐसी पारी जिसको दर्शक कभी भी नहीं भूलेंगे. वन ऑफ द बेस्ट नॉक ऑफ दिस टुर्नामेंट ची मात्र म्हटली जाईल इम्रान यांची. तर चला मैदानाच्या दिशेने आपण वळूयात. पहिली क्वार्टर फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन होतीये. एकीकडे आझाद 11 चाळीसगावचा संघ, तर दुसरीकडे नक्कीच आपण बघतोय ग्रीन फॉरेस्टचा संघ. दोन्ही टीमचे 12वे खेळाडू, दोन्ही टीम्सचे 12वे खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये आपण लवकरात लवकर दाखल व्हायचे. आझाद 11चे आहेत, ग्रीन फॉरेस्ट आपण आपला 12वा खेळाडू लवकरात लवकर दाखल करा. ऐसे लगता है कि ग्रीन फॉरेस्ट के जो शेर है वो थोड़े देरी से जागे हैं. थोड़े लेट पहुंचे हैं यहाँ पर, और उस वजह से खामियाजा भुगतना पड़ा है. दर्शकों को भी थोड़ा ज़्यादा इंतज़ार करना पड़ा है इस फाइनल डे में खेल शुरू होने के लिए, लेकिन अब खेल शुरू होने जा रहा है. प्रतीक देवरे स्ट्राइक लेने की तैयारी में. दाहिने हाथ के बहुत ही बेहतरीन स्टाइलिश स्ट्रोक प्लेयर है. दूसरी तरफ वसीम भी बहुत ही बड़े बड़े हिट्स के लिए जाने जाते हैं.
बैटिंग में काफी जबरदस्त फायर पावर है और कुछ चेंजेस के साथ उतरी है इस क्वार्टर फाइनल मुकाबले में। आजाद 11 चालीसगांव टीम कप्तान से जब हमने टॉस में चर्चा की थी तो उन्होंने बताया था कि 3 चेंजेस है उनकी टीम में। शेख वसीम आए हैं, अल्ताफ को टीम में शामिल किया गया है और साथ में किरण शिर्के, ये 3 खिलाड़ी टीम में शामिल किए गए हैं प्लेइंग 11 में। तो काफी रद्दोबदल नजर आ रहा है। दूसरी तरफ ग्रीन फॉरेस्ट टीम ने कोई बदलाव नहीं किया है, ये उनके कप्तान का कहना था। सुपर संडे की पहली गेंद, अच्छी गेंद हल्के हाथों से पुश किया है, फुल लेंथ गेंद थी, बिल्कुल पैरों की तरफ आती हुई, जोखिम उठाया नहीं, सॉफ्ट एंड पुश और पहली गेंद पर सिंगल। फुलाल्यांचा बॉल टाकला होता हलक्या हाताने, मात्र केवळ आणि केवळ दिशा दिली आहे आणि धावस्वरूपी मात्र इथे एक धाव स्ट्राईकवर रोटेट होत असताना जी की आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच गोलंदाज जर बघितला तर पहिलं षटक 30 यार्डचं जे मात्र घेऊन दाखल झाले. राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये शेख वसीम आणि त्यांच्या सोबतीला आपण बघतोय प्रतीक देवरे यांच्या रूपात दाखल केलेला आहे. लेफ्टी बॅटरसाठी एक डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू आता ऑन ठेवलाय आणि एक खेळाडू आपण बघतोय नक्कीच इकडे डीप मिड विकेटला मात्र इकडे तैनात करण्यात आलाय. गोलंदाजाचं नाव कळवायचंय प्लीज. बॉलर नेम हितेश राजपूत, जे मात्र पहिलं षटक हाताळतात आहे. जी हाँ, हितेश की पहली गेंद बिल्कुल बैंग ऑन टारगेट थी, अच्छी गेंद के साथ जरूर शुरुआत की है उन्होंने। इस बार स्विंग कर दिया गेंद को ऑन साइड में, स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। सीम वॉर्नर या भागातील जर बघितलं तर अजून एक अग्र नामांकित खेळाडू कडक चौकार. जहां वसीम वार्नर, जैसा कि आपने जिक्र किया, कहीं ना कहीं डेविड वार्नर की थोड़ी बहुत झलक उनके बैटिंग में जरूर देखने को मिलती है। भिवंडी में जब हम जाते हैं तो वहां पर एक सुनील पाटिल नाम के खिलाड़ी है, उनको भी डेविड वार्नर ऑफ भिवंडी कहा जाता है और उनका भी खेलने का तरीका बिल्कुल उसी तरीके का है जैसे कि डेविड वार्नर का हम देखते हैं। लेकिन ये वसीम यहाँ पर शुरुआत लाजवाब करते हुए, स्कोर 5 रन बिना किसी नुकसान के। 6-6 ओवर का मैच है, लेकिन 1 ओवर की पेनल्टी के साथ खेल रही है ग्रीन फॉरेस्ट। फुलाल्यांचा बॉल आणि या चेंडूला मात्र डिस्पॅच केलंय. फुल टॉसवर फुल टोल वसीमने मात्र इकडे वसूल केलाय. डीप मिड विकेट क्षेत्रात येतोय हा सदाबहार फटका. धावा मिळतील 6. कडक षटकार. खराब गेंद थी, कमजोर गेंद थी और उसको सही नसीहत देते हुए वसीम, तोहफा था एक तरह से उनके लिए, दोनों हाथों से उसका स्वीकार करते हुए। बैट का स्विंग उनके देखते ही बनता है, फुल स्विंग ऑफ द ब्लेड, बल्ले के बीचों बीच लेकर तान दिया था, ठीक हमारे कमेंट्री बॉक्स के ऊपर डिपॉजिट किया है गेंद को मिड विकेट बाउंड्री के बाहर। शानदार शुरुआत करते हुए वसीम। 11 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. पहिल्या 3 बॉल मध्ये जबरदस्त बॅटिंग. याही वेळ सोडवण्याचा प्रयत्न फुलाल्यांचा बॉल होता. नक्कीच तिकडे क्षेत्ररक्षक तैनात. गोलंदाजीमध्ये नक्कीच जर बघितलं तर लाईन अँड लेंथ मध्ये थोडीशी गडबडी पाहायला मिळाली, कारण की या आधीचा चेंडू देखील आपण बघितला, फुलटॉस टाकला, त्याच्यावर षटकार, त्यानंतर वापस एक फुलाल्यांचा बॉल, पण त्यावर काही धावा येताना आपल्याला पाहायला मिळाला नाही. रनसंख्या मात्र स्थिर आहे सध्याच्या घडीला 11च्या स्कोरवर. 11 ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ नन बट यावेळेस सोहो वसीम. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. क्या मस्ती और क्या धूम. ये लगा एक और शाका लगा बूम बूम. बैक टू बैक सिक्सेस. गजब की बल्लेबाजी, लेंथ को जल्दी पिक करते हुए, इस बार ऑन साइड को फेवर करते हुए बड़े बड़े शॉट्स खेले जा रहे हैं। पहले स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर गेंद को निकाला था 4 रनों के लिए, उसके बाद मिड विकेट को टारगेट करते हुए और लगातार ये अच्छे शॉट्स खेलते हुए बल्लेबाज वसीम। इससे पहले एक गेंद डॉट जरूर आई थी, लेकिन अब एक बार फिर से आक्रमण किया है और शानदार सिक्सर। ये दूसरा छक्का, स्कोर उछलता हुआ 17 रन बिना किसी नुकसान के। बेहतरीन शुरुआत आजाद 11 चालीसगांव के लिए। कौतुक करावं लागेल ज्या रीती आपण बघतोय शेख वसीम यांना आज मात्र संघामध्ये दाखल करण्यात आलंय. आणि का दाखल करण्यात आलंय याचं मात्र परिपूर्ण उत्तर जे आहे ते सुरुवातीच्याच काही चेंडूंवर वसीम यांनी दिलंय. जबरदस्त बॅटिंग वसीम यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर सिंगल त्यानंतर आला, बट त्याच्यानंतर वसीम वॉर्नरचा शो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चौकार 2 षटकार. पॉवर प्ले मध्ये शेख वसीम यांनी पुरेपूर आपली पॉवर मैदानाच्या आतमध्ये दाखवली आहे आज. देखिए, ऑर्गेनाइजिंग कमेटी की ओर से आपको इसी बीच एक और अद्भुत शॉट, स्विच इट और फिर से 6 रन। ये मैं बता रहा था कि ऑर्गेनाइजिंग कमेटी की ओर से आपको ड्रेस दिए गए हैं, सो ट्रैक पैंट और जो जर्सी आपने पहनी है वो बिल्कुल सभी खिलाड़ियों की एक जैसी होनी चाहिए, जो कि ऑर्गेनाइजिंग कमेटी की ओर से आपको दिए गए हैं। सो यदि ऐसा नहीं होता है तो उस टीम को भी पेनलाइज किया जाएगा। जबरदस्त फटका होता शेख वसीम यांच्या बॅटमधनं. अल्टी पलटी आणि चेंडू सरळ सीमारेषा बाहेर कलटी.
पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 23 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवरती येताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि एफर्टलेस वसीम यांच्या माध्यमातून की आपल्याला फटकेबाजी पाहायला मिळाली आहे. वसीम या नावाचा अर्थ असतो सुंदर, खूबसूरत, आणि आज मात्र नक्कीच आपल्याला नावाला साजेसा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये वसीम वर्ण करतात आहे. छत्रपती संभाजीनगर वर्ण जर बघितलं तर बिलॉंग करतात. या भागामध्ये आयकॉन आयडॉल लेवलचं क्रिकेट फार मोठ्या प्रमाणावरती खेळलं आहे. व्यावसायिक गटामध्ये देखील फार मोठा बोलबाला या खेळाडूचा नेहमीच राहिलाय. नक्कीच 1 वर्ष आधीची सुप्रीमो आठवते मला. फायनल देखील या खेळाडूने कांदारी किंग्स या संघाकडनं खेळत असताना गाठलं होतं आणि नो डाऊट एक क्वालिटी खेळाडू आहे शेख वसीम या भागातील. 23 धावांनी मात्र इथे सुरुवात करून दिली आपल्या संघाला आझाद 11 चाळीसगावला. गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय आणि गोलंदाजी मार्कवर येतात. बॉलर नेम प्लीज. कुणाल ज्यांना मात्र इथे आमंत्रित करण्यात आलेलं आहे. पहिल्या षटकात आपण बघितलं तब्बल 23 धावांचा पाडा इथे शेख वसीम यांनी सुरू केलाय. बट आता कुणाल यांना देखील मैदानाच्या आतमध्ये काही ना काही कमबॅक करून द्यावा लागेल संघाला. का तर आव्हान मात्र समोर मोठ्या प्रतीक देवरे यांचं. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा जर बघितला तर एक संत दस्पोंजी बाउन्स मात्र तिथे वारी केला आणि सन्मान देण्याचा तिथे प्रतीक यांचा प्रयत्न होता. धावस्वरूपी आपण बघतो इथे डॉट बॉलच्या मदतीने कुणाल या षटकाची करतात आहे सुरुवात. खूबसूरत गेंद टप्पा पड़ने के बाद अंदर की तरफ आई थी. इस बार जगह बनाकर गेंद को स्मैश कर दिया है थ्रू द कवर्स. गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. गॅपला भेदलं. 30 यार्डचा फिल्डिंग रिस्ट्रिक्शन सुरू आहे आणि नो डाऊट माहिती आहे त्यांना 30 यार्डच्या बाहेर केवळ आणि केवळ 2 फिल्डर उभ्या आहेत. तर त्या फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा उपयोग घेण्याचा पुरेपूर इथे मात्र प्रयत्न करतात आहे प्रतीक. आणि ज्या रीती आपण बघतोय की गॅपमधनं त्या चेंडूला भेदून काढला. मागच्या दिशेने फिल्डर तैनातच नव्हते. चेंडू गेलाय फरार, देऊन गेलाय 4. यावेळेस मात्र बॅट चालवली होती बट तिथे बघा पंचांच्या निर्णयाची वाट देखील बघितली नाही आणि त्या आधीच मात्र इकडे तंबूच्या असला चालते बनलेत प्रतीक. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं आणि प्रतीक यांचं देखील. फलंदाज बाद आहे. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. इस बार हालांकि गेंद में ज्यादा कोई मूवमेंट नहीं थी लेकिन अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया. महीन सा किनारा लगा था, अंदरूनी किनारा, और गेंद सीधे विकेट कीपर के हाथों में कैद होती हुई पहला विकेट गवा दिया है अपना आजाद 11 चालीसगांव टीम ने प्रतीक देवरे के रूप में. हालांकि शुरुआत काफी अच्छी रही है. विस्फोटक शुरुआत मिली है. पहले ओवर में 23 रन आए थे और प्रतीक ने भी चौका लगाकर अपने पारी की शुरुआत की थी. बल्कि 5 पर पहुंचे थे. पहली गेंद उन्होंने खेली थी पहले ओवर में लेकिन लंबा नहीं खेल पाए और 27 पर पहले विकेट का पतन. गेंदबाज कुणाल अपनी टीम को पहली सफलता दिलाते हुए. अच्छी गेंदबाजी की आवश्यकता है और कुणाल की बॉलिंग आप देखोगे तो निश्चित रूप से इतना आसान नहीं होता है बल्लेबाजों के लिए खेलना क्योंकि इनकी गेंदों में थोड़ी बहुत हरकत आपको देखने को मिलती है. पहली गेंद एन एब्सोल्यूट पिच ऑफ ए डिलीवरी थी जहां पर बैट्समैन हक्के बक्के और भौचक के रह गए थे. दूसरी गेंद थोड़ी सी पीछे रखी थी और वहां पर बैट्समैन को फायदा मिला था लेकिन तीसरी गेंद बिल्कुल सटीक लेन पर गुड लेन से थोड़ा सा आगे रखा उन्होंने और बैट्समैन को आउट करने में कामयाब हुए. कौतुक करावं लागेल तिथे मात्र कुणाल यांचं. चौकार खाल्ल्यानंतर एक कमबॅक केला. न्यू बॅटर रोहित भालेराव. हो इथे देखील बॅकफुटरला खेळून काढलाय डीप पॉईंटच्या क्षेत्रामध्ये आणि धावा मात्र इथे पहिल्या चेंडूवर रोहितच्या बॅटमधनं देखील येतील. डीप पॉईंटला जर बघितलं तर कोंडी फोडणारा चौकार रोहितच्या बॅटमधनं येताना आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित भालेराव उर्फ किडनी के नाम से काफी मशहूर है. गेंद खराब नहीं थी लेकिन बैकफुट पर चले गए. थोड़ी सी जगह बनाई थी और इनफील्ड के ऊपर से निकालने में कामयाब रहे. पावर प्ले अभी भी चल रहा है सौरभ, उसका भरपूर फायदा उठाते हुए बल्लेबाज. म्हणावं लागेल पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवली आहे आझाद 11 संघाने आज. फुलांचा बॉल याही वेळेस जणू काही बंदुकीतूनच गोळी सोडली आहे. रोहित भालेराव सेट ऑन फायर. ड्रेसिंग रूम मधूनच सेट होऊन आलेत. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज रोहितच्या बॅटमधनं येत असताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. रनों की वर्षा होती हुई फाइनल डे का ये पहला मुकाबला और मात्र दूसरा ओवर चल रहा है. बिल्कुल जूसी हाफ वॉली इस बार मिली और जैसी गेंद वैसी नसीहत. बल्ले के बीचों बीच लेकर बहुत ही सुंदर कवर ड्राइव. बैक टू बैक चौके निकलते हुए रोहित भालेराव के बल्ले से बढ़िया शुरुआत उनके लिए भी. टीम का स्कोर उछलता हुआ 35 रन 1 विकेट के नुकसान पर. या मैदानावर गेल्या 4 दिवसांमध्ये धावांचा रणोत्सव झालेला आहे. रनफेस्ट मात्र या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि आजच्या दिवसाची सुरुवात देखील आपण बघतोय आतिषबाजीने झालेली आहे. 35 धावा 1 गडीबाजी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. शेवटचा बॉल फुलटॉस मागच्या दिशेने भिरकावलाय. चौकारांची हॅट्रिक मात्र इथे पूर्ण करत असताना रोहित भालेराव नावातच ब्रँड आहे रोहित. आज मात्र मैदानाच्या आतमध्ये पुरेपूर चेंडूला हिट करतोय. वेस्ट साईडच्या वरचा मात्र इथे बॅटिंग टीमने रेफरल घेतलाय. आमचे तिसरे पंच मात्र शहानिशा करतील आणि या चौकाराच्या मदतीने 39 पर्यंत तरी सध्याच्या घडीला स्कोर कार्ड मूव्ह करतोय.
शुरुआत अच्छी थी इस ओवर की, पहली 3 गेंदों में सिर्फ 4 रन खर्च किए थे, विकेट भी प्राप्त कर लिया था। ऐसे लगा था कि शायद नए बैट्समैन पर थोड़ा सा दबाव बनाएंगे गेंदबाज, लेकिन लेंथ में थोड़ा एरर देखने को मिला। एक जूसी हाफ वाले हमने देखी, अब ये फुल टॉस गेंद और डिसीजन पेंडिंग है। देखना है ये फेयर डिलीवरी है या फिर इस गेंद को दोबारा डालना पड़ेगा। यही बीमर तो नहीं है। अगला मैच एक और बड़ा मुकाबला, दूसरा क्वार्टर फाइनल मैच देखना मत भूलिएगा, MJ11 वर्सेस जय मल्हार। तीसरा मुकाबला रहेगा पंचशील 11 सोईगांव और साक्षी 11 के बीच में। उसके बाद चौथा क्वार्टर फाइनल मैच निजाम 11 और श्रावणी राजू डेअरी के बीच में खेला जाएगा। प्रत्येक मॅचवर मात्र आज प्रेक्षकांच्या नजरा लागलेल्या असतील. एक पेक्षा एक मोठमोठे तारे सितारे आज मात्र मालेगाव नगरी गाठताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि यस, पंचांचा निर्णय इथे मात्र आलेला आहे. नो बॉल चा निर्णय इथे मात्र तिसऱ्या पंचांनी दिला आहे. तर 4 तर मिळतील, प्लस सर एक धावही मिळेल आणि त्याचबरोबर अजून एक चेंडू लायसन्स टू किल फ्री हिट्स आहे त्यांनी पाहायला मिळतोय. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकता आपल्या स्क्रीनवर. आणि मला असं वाटतं हा नो बॉल टू चेल सर, कारण की बघा 30 यार्डचा षटक सुरू आहे, शेवटचा बॉल होता 30 यार्डचा आणि आता तो चेंडू फ्री हिट म्हणून टाकावा लागणार आहे. जिसका डर था वही हुआ है ग्रीन फॉरेस्ट टीम के कैप्टन को। ये गेंद शायद बीमर हो सकती है, और लग भी रहा था, हालांकि ऑनफील्ड अंपायर ने उसको फेयर करार दिया था, लेकिन बैटिंग साइड का जो रिव्यू था वो बिल्कुल सक्सेसफुल हुआ है। स्कोर 40 पर पहुंच चुका है। अगली गेंद फ्री हिट भालेराव के लिए, बिल्कुल ओवर पिच, स्ट्रेट डाउन द ग्राउंड मार दिया है। जबरदस्त स्ट्रोक। देखना है चौका है या छक्का, और 4 रनों का इशारा। लगातार चौथा चौका निकलता हुआ रोहित भालेराव की बैट से। काय बॅटिंग केली आहे रोहित भालेराव. आज ज्या रीते आपण बोललो ना, ड्रेसिंग रूम मधूनच सेट होऊन आलेत आणि पुरेपूर मात्र इथे पहिल्या 4 चेंडूवर ज्या रीते आक्रमण केली आहे, 4 बॉल मध्ये 4 चौकार रोहितच्या बॅटमधून येत असताना आणि टीमची रन संख्या देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळते. नो डाऊट 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस रन संख्या सर 44 धावा, 1 गडी बाद, ऑलमोस्ट 22 रन प्रति ओव्हरच्या हिशोबाने मैदानाच्या आतमध्ये शेख वसीम आणि रोहित भालेराव यांनी बॅटिंग केली आहे. गजब की बल्लेबाजी और गजब की शुरुआत। पावर प्ले में पावरफुल बैटिंग, धमाकेदार बैटिंग। 44 पर 1 इस समय आजाद 11 40 गांव, और इसी रफ्तार को कायम रखेंगे तो 100 से ऊपर, 120 के भी ऊपर स्कोर को लेकर जा सकते हैं 6 ओवर के खेल में। और ऊपर से विपक्षी टीम को मात्र 5 ही ओवर बैटिंग करने को मिलेंगे, उसको मद्देनजर रखते हुए गेंदबाजी करने की जरूरत है सौरभ। यहाँ पर गेंदबाजों को वापसी करनी होगी। नो डाऊट ते म्हणतात ना की गरिबी में आटा गेला, तशा प्रकारची कंडिशन सध्याच्या घडीला गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी सुरू आहे. कारण की आधीच आपण बघतोय 1 षटकासाठी त्यांना कमिटीने पॅनलाइज केलंय आणि दुसरीकडे जर बघितलं तर बॅटर्सने इथे मात्र दमदार सुरुवात केली आहे. प्रयत्न करावे लागतील विकेटसाठी आझाद 11 संघाच्या विरोधात टीम ग्रीन फॉरेस्टला. अन्यथा सध्याच्या घडीला दोन्ही बॅटर्स आपण बघतोय सेट आहेत आणि पुरेपूर दोन्ही फलंदाज असे आहेत की एकदा का जर मैदानाच्या आतमध्ये सेट झाले तर धुवाधार बॅटिंग कंटिन्युअसली नॉन स्टॉप शेवटच्या षटकापर्यंत देखील करू शकतात. 44 वर 1 स्कोर. गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय. पुढचा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर दाखल होतील. रोहित पटेल आक्रमण पर आते हुए, गेंदबाजी में पहला बदलाव। विकेट की जरूरत है, किफायती गेंदबाजी की आवश्यकता है टीम ग्रीन फॉरेस्ट को। थोड़ी लेट पहुंची है, जिस वजह से टीम कहीं ना कहीं पूरी तरह से ऑर्गेनाइज नजर नहीं आ रही। गेंद हवा में, इस बार मिस हिट, लॉन्ग ऑफ पर मौका, और मौका गवा दिया है फील्डर ने। ये आसान अवसर था, ये सरल अवसर था, ज्यादा कुछ मेहनत करने की आवश्यकता नहीं थी फील्डर को, लेकिन खराब क्षेत्र रक्षण, कैच ड्रॉप होता हुआ, जीवन दान मिलता हुआ वसीम को। रोहित पटेल जिन्हें गेंदबाजी मार्ग पर हम देख रहे हैं, लेकिन इन्हें अगर देखें तो पहले ही मौके, पहली गेंद पर वहां पर चांस क्रिएट किया था, बड़ा शॉट खेलने का प्रयास था। और कहना होगा वसीम को यहाँ पर नसीब भी अच्छी तरह से साथ दे रहा है। 6 गेंदों में 23 पर जाकर पहुंचे हैं। पारी का अगर देखें तो ये चलता हुआ तीसरा ओवर। रोहित की अगली गेंद, रोहित दाहिने से ओवर द विकेट। इस बार केवल दिशा दिखाई है, बिल्कुल खाली क्षेत्र में गेंद जा रही है, लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर। 4 रन। पायावरती टाकण्याचा प्रयत्न होता आणि त्याला मात्र दिशा दाखवून दिली सरळ लॉंग लेगच्या क्षेत्रात. जर बघितलं तर चेंडू क्लिअर केला आणि जा आणि उचलून आणा एवढंच संदेश देणारा मात्र हा आपल्याला चेंडू पाहायला मिळाला रोहित भालेरावांच्या बॅटमधनं. बघता बघता 5वी लागोपाठची बाउंड्री इथे मात्र जी की आपल्याला पाहायला मिळते रोहित भालेराव यांच्या विरोधामध्ये. रोहित टू रोहितच्या मॅचअप मध्ये सध्याच्या घडीला भालेराव मात्र पटेल यांच्या विरोधात भारी पडतात आहे. देखिए, कल एक बैट्समैन ने 5 गेंदों पर लगातार 5 छक्के लगाए थे इस टूर्नामेंट में। आज 5 गेंदों पर 5 चौके रोहित भालेराव के बल्ले से। और पिछले सीजन में रविराज आहिरे ने रिकॉर्ड स्थापित किया था, 6 गेंदों में लगातार 6 छक्के जड़े थे। इस सीजन में भी रविराज आहिरे काफ़ी बेहतरीन खेले हैं, उनको भी आज हम एक्शन में देखेंगे। ओ बढ़िया गेंद, इस बार एज लगा था विकेट कीपर के लिए, थोड़ा मुश्किल था ये,
लेकिन ऐसे कैचेस पे आपको लपकने पड़ेंगे। सिंगल यहाँ पर अच्छी वापसी इस गेंद के साथ रोहित पटेल की। स्कोर आगे बढ़ता हुआ 50 रन। जी हाँ, 50 रन पूरे होते हुए इस सिंगल के साथ आजाद 11 के मात्र तीसरा ओव्हर चल रहा है एंड 50 ऑलरेडी ऑन द बोर्ड। नक्कीच ऑलमोस्ट आतापर्यंत जर बघितलं ना तर 15 बॉलचा खेळ झालाय, पण 15 बॉलमध्ये हायलाइट्सच फार मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळाले. षटकार चौकारांची आतिषबाजी जर बघितली ना तर मोठ्या प्रमाणावरती मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे. नो डाऊट यानंतरचा मॅच जय मल्हार 11 आणि MJ11 दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, टॉससाठी आपण तयार राहायचंय. अवघ्या काही वेळातच इनिंग ब्रेकमध्ये मात्र नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. तर दोन्ही टीम्सच्या कॅप्टनला विनंती आहे, MJ11 आणि जय मल्हार 11 आपण मात्र आमच्या कॉइन बॉक्सची मात्र रिपोर्ट करायचा आहे. 51 1 स्कोर. सौरभ, आज फाइनल डे है, ऑल इंडिया ओपन कंपटीशन है, महामानव चषक 2025 और इसी वजह से हर मैच में थोड़े बहुत चेंजेस जरूर आपको देखने को मिल सकते हैं। फुलाल्यांचा बॉल डीप मिड विकेटचं क्षेत्र इकडे निवडलंय आणि इथे मात्र एक धाव मिळताना पाहायला मिळेल. बघा, रोहित भालेराव आणि शेख वसीम आतापर्यंतची ही जोडी जर तुम्ही बघितली ना तर एक तरफ कुआ दूसरी तरफ खाई और दोनों तरफ बराबर की धुलाई अशा प्रकारचं कॉम्बिनेशन राहिलंय. या मैदानामध्ये जर बघितलं तर कोणतीही धावसंख्या तुम्ही बनवा ती मात्र विकेटकडे बघता नक्कीच कमीच वाटेल आणि तोच प्रयत्न मात्र इथे करतात की जास्तीत जास्त धावा ज्या मात्र स्कोर कार्डवर लावा. याही वेळेस मात्र रॉ पेसने तिथे बीट केलं होतं, बट आपण बघतोय स्कोर कार्ड कंटिन्युअसली चालू ठेवण्याचा प्रयत्न आहे. 22 रुपयात मात्र इथे ही एक धाव लागते आणि या एका धावेच्या मदतीने मात्र षटक मैदानाच्या आतमध्ये होतोय पूर्ण. तब्बल जर बघितलं तर 9 धावा पहिल्या 2 षटकांकडे बघता हे षटक रोहित पटेल यांनी त्या प्रमाणात चांगलं टाकलंय. नक्कीच 3 ओव्हरचा खेळ पूर्ण 3 ओव्हर 53 रन 1 गडी बाद. देखिए, एक केवल कमजोर गेंद थी जिस पर चौका प्राप्त किया था लॉन्ग लेग क्षेत्र में रोहित भालेराव ने। उसके बाद हम देखें तो उसके अलावा बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, सदी हुई लाइन और लेंथ पर गेंदबाजी, अच्छा पेस भी निकाल रहे थे और उस वजह से कहीं ना कहीं कामयाब गेंदबाज साबित हुए। हालांकि विकेट नहीं मिला है लेकिन रनों पर अंकुश लगाने में कामयाब साबित हुए हैं रोहित पटेल। 3 ओवर की समाप्ति, स्कोर 53 रन। आज के मैचेस की रूपरेखा ये रही आपके सामने स्क्रीन पर। पहला मैच चल रहा है ग्रीन फॉरेस्ट और आजाद 11 के बीच में। दूसरा मैच एक और बड़ा क्वार्टर फाइनल मुकाबला MJ11 और जय मल्हार 11 के बीच में रहेगा। तीसरा क्वार्टर फाइनल मुकाबला पंचशील 11 सोईगांव और साक्षी 11 के बीच में खेला जाएगा। उसके बाद निजाम 11 के सामने चुनौती रहेगी श्रावणी राजू टेहरी की। ये 4 बड़े क्वार्टर फाइनल मुकाबले, शाम के सत्र में 2 सेमीफाइनल्स और आखिर में ग्रँड फिनाले। नक्कीच आज फार मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक देखील जसे की आपण बोललोच दाखल होताना पाहायला मिळतील. अनेक असे प्रेक्षक असतील जे आसपासच्या गावावरनं खेड्यांवरनं देखील आज ही स्पर्धा बघण्यासाठी दाखल होतील. तर का ज्या खेळाडूंना आपण वर्षभर टीव्हीवर बघतो, युट्यूबवर बघतो, त्यांना मात्र आज प्रत्यक्षात मैदानाच्या आतमध्ये आपल्या हक्काच्या स्पर्धेमध्ये पाहायची संधी मिळते. नो डाऊट प्रेक्षकांची तर फार मोठ्या प्रमाणावरती गर्दी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. सुपर संडेचा थरार आहे. 2 लाख रुपयांचं भव्य दिव्य पारितोषिक आणि मानाचा करंडक, मानाचा महामानव चषक कोणता संघ इथून मात्र घेऊन जाईल हे मात्र आजचं सर्वात मोठा पडलेला प्रश्न आहे मालेगावच्या क्रिकेट रसिकांना. पण याचं उत्तर देखील आजची संध्याकाळ आपल्याला देणार आहे. नो डाऊट आज मात्र रणोत्सव राहील आणि आज मात्र क्रिकेटची मजा ही मात्र फार मोठ्या प्रमाणावर या मैदानावरती घेण्यासाठी प्रेक्षकांची अलोट गर्दी होताना आपल्याला सकाळच्या सत्रात पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 53 धावा 1 गडीबाजी मात्र स्थिती आहे. पुढचा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर दाखल. स्वयंग्यानं आउटसाइड ऑफ चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होता, आवाक्याच्या बाहेर ठेवला. वसीम यांनी जर बघितलं तर फार जोरदार बॅट स्विंग तिथे केली होती आणि असा बॅटिंग टीमने मात्र इथे आपण बघतोय रेफरल घेतलाय. जी नहीं, DRS पहले अंपायर को लगा कि शायद DRS की मांग की जा रही है, लेकिन अंपायर ने वापस बताया कि DRS नहीं लिया गया है। नेक्स्ट मैच के टॉस के लिए MJ11 के कैप्टन और जय मल्हार के कैप्टन आपको तुरंत पहुंचना है। इसे भी चकली गेंद, उल्टा खेलने का प्रयास था, गेंद फ्लाई स्लिप में पूरी तरह से शायद कैरी नहीं हुई है वहां पर, लेकिन जबरदस्त गति थी और जबरदस्त बाउंस इस गेंद में देखने को मिला। चांगला चेंडू मात्र तिथे हाताळला होता. नक्कीच गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय नवीन गोलंदाज दाखल झालेले आहेत खरे, बट आतापर्यंतची त्यांची लाईन अँड लेंथ बघता प्रभावित केलेलं आहे. कारण की या आधीचा चेंडू देखील आपण बघितला होता, वसीमच्या आवाक्याच्या बाहेर ठेवला. नंतर जर बघितलं तर धावस्वरूपी या चेंडूवर 1 धाव त्यांनी पाहायला मिळाली. कौतुक करावं लागेल कुणाल यांचं. सुरुवातीचे 2 चेंडू तर चांगल्यारीत्या हाताळलेत. गरज आहे इथे डॉट बॉल्सची, विकेट्सची धावा रोखण्याची टीम ग्रीन फॉरेस्टला. आणि की समोर आव्हान जर बघितलं तर तगड आहे आणि दोन्ही बॅटर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये सेट आहेत. फुलाल्यांचा बॉल खेळून काढलाय नक्कीच अलॉंग दी कार्पेट. फिल्डर मात्र पोहोचतात डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि तिथे काय घडतंय, अडवला तर आहे बॉल, बट धावस्वरूपी 2 धावा घेण्यापासून मात्र नाही रोखू शकलेत.
अच्छा स्ट्रोक था ये, बिल्कुल गेंद के मेरिट पर खेले थे, लेकिन पिछले ओवर से हम देख रहे हैं कि गेंदबाजी काफ़ी अनुशासित हो रही है। अब ज़्यादा हाथ खोलने के लिए मौके नहीं दिए जा रहे हैं। लाइन लेंथ में थोड़ा-सा बदलाव जो ज़रूरी भी है, वो भी देखने को मिल रहा है और ख़ास बात है कि अनुशासन काफ़ी अच्छा दिखाया है गेंदबाजों ने। खेल को थोड़ा-सा धीमा करने में कामयाब हुए हैं ग्रीन फॉरेस्ट के गेंदबाज। उडवला यावेळेस हो, ऊंची है बिल्डिंग, लिफ्ट तेरी बंद है, अरे बंद है तो बंद है, गेंद हवाई सफर के लिए रजामंद है. रोहित भालेरावचा हा जर बघितला तर एअर स्ट्राइक, गगनचुंबी गगनभेदी रोहित वाला षटकार. बस यही बात होती है क्रिकेट के खेल में, कमेंट्री में खास तौर पर हम तारीफ ही कर रहे थे कि गेंदबाजों ने खेल को थोड़ा सा धीमा कर दिया है और इसी बीच ये बिल्कुल स्लॉट में डाली हुई गेंद बॉटम एंड का तगड़ा इस्तेमाल करते हुए रोहित भालेराव मिड विकेट के ऊपर से तान दिया था गेंद को मैदान के बाहर. स्कोर उछलता हुआ आजाद 11 का 62 रन 1 विकेट के नुकसान पर. गरज होती सर फटक्याची, कारण की पहिल्या 2 षटकांमध्ये आपण बघितलं धावा फार मोठ्या प्रमाणावरती आल्या. मागच्या षटकात आपण बघितलं रोहित यांनी चांगली गोलंदाजी केली. या षटकाची जे सुरुवातीचे 3 बॉल देखील फक्त 3च धावा देऊन गेले, पण रोहितने जर बघितलं तरी ते ती कोंडी फोडली आहे आणि षटकार वसूल केलाय. यावेळेस मात्र आवाक्याच्या बाहेर ठेवलाय, रीचच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, तोपर्यंत चेंडू आवडला जातो, फील्ड केला जातो. इकडे मात्र कव्हरच्या क्षेत्रात धावास्वरूपी मात्र एक धाव मिळत असताना अजूनही जर बघितलं तर 13 बॉलचा खेळ यायचा बाकी आहे. 62 वर 1 आहे स्कोर. मला वाटतंय आझाद 11 चाळीसगावचा संघ 100 वर नजर ठेवून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. और यदि 100 का आंकड़ा छूने में कामयाब हो जाते हैं तो फिर इतना आसान नहीं रहेगा रन चेज करना. हालांकि चेज हो भी सकते हैं, यहाँ पर हमने देखा है कि 8 ओवर्स के मैचेस में खासतौर पर 120 रन भी चेज हुए हैं और 6 ओवर में 100 रन भी यहाँ पर चेज हो सकते हैं, किए जा सकते हैं. स्विच इट करने का प्रयास, इस स्ट्रोक की कितनी आवश्यकता है, ये सवाल आपने आपसे जरूर बल्लेबाज पूछेंगे. वसीम डॉट बॉल और इसके साथ ही ओवर की समाप्ति. ऑलमोस्ट मला असं वाटतंय की अनेक चेंडूंवर मात्र तिथे रिव्हर्स अटेम्प्ट केलाय शेख वसीम यांनी. पर्सेंटेज, सक्सेस पर्सेंटेज जे मात्र पाहायला मिळालं ते फार कमी प्रमाणावर आहे, कारण की वसीम यांनी आपण बघितलं इकडे ऑन साईडला अतिशय चांगल्यारीत्या फटके खेळले, पण ते म्हणतात ना की जिकडचं तिकडे खेळण्याचा मात्र वसीम यांचा नेहमी प्रयत्न असतो. 4 ओव्हर 63, 4 overs are completed, 63 on the board for the loss of 1. आझाद 11 चाळीसगाव. जय मल्हार 11 आणि MJ 11 दोन्ही टीम्सच्या कॅप्टनला विनंती, आपण मात्र टॉससाठी त्वरितरित्या दाखल व्हायचं. जय मल्हार 11 आणि MJ 11 दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की मात्र आपण नाणेफेकीच्या कौलसाठी लवकरात लवकर दाखल व्हायचंय. और जिस टीम के कैप्टन इनिंग्स ब्रेक में टॉस के लिए उपस्थित नहीं रहेंगे उस टीम को पेनलाइज किया जाएगा. इस मैच में हम देख रहे हैं कि कहीं ना कहीं टीम देरी से पहुंची थी मैच के लिए, जिस वजह से ग्रीन फॉरेस्ट टीम को 1 ओवर की पेनल्टी दी गई है. MJ 11 के कैप्टन पहुंच चुके हैं, स्वागत है आपका. जय मल्हार 11 के कैप्टन, आपसे भी रिक्वेस्ट है, आपको भी तुरंत रिपोर्ट करना है टॉस के लिए. 63 वर 1 स्कोर. गोलंदाजी मार्कवर बदलला, रोहित पटेल पुढचं षटक घेऊन घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. ओहो, यावेळेस मात्र डाऊन दी ग्राउंड फटका खेळलाय समोरच्या दिशेने, तिकडे मात्र फिल्डर आहेत. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण धावास्वरूपी एक धाव मात्र इथे मिळताना पाहायला मिळते. रोहित पटेल हे नाव जर बघितलं ना तुम्ही, गुजर समाजाच्या क्रिकेटचं एक चांगलंच मोठं नाव आहे. नक्कीच मला आठवतं छत्रपती संभाजीनगरला देखील गुजर प्रीमियर लीग खेळायला आले होते. तिथे देखील लागोपाठचे 2 सीझन या खेळाडूने मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावला होता. समाजाचं क्रिकेट चांगल्याचरित्या खेळतात, पण व्यावसायिक गटात देखील चांगलीच वर्णी आता यांची लागू लागली आहे. भिरकावण्याचा प्रयत्न, कीपर्सची बॉल खेळलाय, धावस्वरूपी मात्र इथे डॉट बॉल. सबसे किफायती गेंदबाज अभी तक इस पारी में रोहित पटेल. पहले ओवर में भी उन्होंने बांधे रखा था बल्लेबाजों को, केवल 1 चौका लगा था उस ओवर में, उसके अलावा सिर्फ सिंगल्स देखने को मिले थे. पार्टनरशिप हालांकि बहुत अच्छी हुई है, 18 गेंदों में 37 रनों की पार्टनरशिप दूसरे विकेट के लिए वसीम और रोहित भालेराव के बीच में. इस समय 5वें ओवर का खेल प्रगति पर, अभी भी 10 गेंदें पारी में शेष है. 100 रन अब थोड़ा सा मुश्किल लगने लगा है क्योंकि पिछले कुछ ओवर में अच्छी गेंदबाजी हुई है. लो फुल टॉस, लॉप कर दिया है, गेंद हवा में, फील्डर है उस ओर और कोई गलती नहीं. बढ़िया कैच का कॉर्नर पर, विकेट का पतन. यस, मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना शेख वसीम फुलटॉस बॉलला तिथे मात्र डिस्पॅच करण्याच्या नादात दीप मिड विकेटला तिथे मात्र कॅच आउट झाले. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकता फुलरचा बॉल होता, त्याला भिरकावण्याचा प्रयत्न केला खरा आणि एक सोपा ब्रेड अँड बटर कॅच मात्र डीप मिड विकेटच्या क्षेत्रात होताना पाहायला मिळालाय. आणि शेख वसीम यांना मात्र आता मैदानाच्या बाहेर पडतावं लागतंय. पण मैदानाच्या आतमध्ये दाखल होतंय कोण? ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा काल मालेगावच्या चौकात गल्लीत कट्ट्यावर नाक्यावर होत होती, तोच मात्र छत्रपती संभाजीनगरचा सुपरस्टार बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच इम्रान खान मात्र फलंदाजीसाठी येत असताना काय बॅटिंग केली होती सर काल. 12 बॉलमध्ये 48 ची गरज होती आणि प्रतीक देवरे आणि इम्रान खानची जोडी खास करून ज्या रीत्या बॅटिंग केली अंडर प्रेशर, मॅच उडवून घेऊन गेले पूर्णपणे.
जी हाँ, आखिरी ओवर में 21 रन चाहिए थे। बहुत ही कठिन समीकरण था आखिर के 2 ओवर्स में खास तौर पर, और लग रहा था कि मैच शायद एक तरफ़ा चल रहा है और मैच हार जाएगी इमरान की टीम, लेकिन इमरान ने वहाँ से अपनी टीम को मैच जिताया। ज़बरदस्त तूफ़ानी अंदाज़ में बैटिंग की सत्यम के विरुद्ध, खास तौर पर आखिरी ओवर में जो बैटिंग की थी वो लाजवाब, और उससे पहले भी एक अर्धशतक उन्होंने जड़ा था। तो कल उनका दिन रहा था, आज देखना है कि क्या कर पाते हैं। अब केवल 9 गेंदें पारी में शेष है। विकेट की खुराक प्राप्त करने के बाद गेंदबाज जयेश स्विंग एंड मिस क्रॉस द लाइन खेलना चाहते थे, तेज निकली गेंद लेकिन बाउंस कहीं ना कहीं उतना नहीं था जितना बल्लेबाज एक्सपेक्ट कर रहे थे। थोड़ी सी नीचे रही गेंद, हल्की सी मूवमेंट अंदर की तरफ। नक्कीच ज्या रीती आपण काल त्या रणदेची चर्चा केली बघा, मॅच झाल्यानंतर देखील अनेक चर्चा रंगल्या, बट एक गोष्ट, प्रतीक देवरे आणि इम्रान खान हे टर्फ क्रिकेटचे फार चांगले खेळाडू, आपण याआधी देखील त्या गोष्टींचा उल्लेख केला होता. आणि जनरली टर्फ क्रिकेटमध्ये काय असतं, 12 बॉल 48, 12 बॉल 54 असे जेव्हा समीकरण येतात ना, टर्फ क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा असे चेस होताना बघतो. का तर तिथे खेळाडू आपण बघतो षटकारांमध्ये कॅल्क्युलेट करता. आणि कालही इम्रान यांनी आपल्याला मॅच नंतर जी चर्चा रंगली होती त्यामध्ये सांगितलं की आम्ही फक्त 12 बॉलमध्ये 8 षटकार तिथे शोधत होतो, आणि अतिशय चांगल्यारीत्या मात्र तो रन चेस तिथे प्रतीक देवरे आणि इम्रान यांनी मात्र पूर्ण केला. आणि तदनंतर जर बघितलं तर फार मोठ्या प्रमाणावर या दोन्ही नावांची चर्चा मालेगाव नगरीमध्ये होताना आपण बघितली आहे. लेकिन अब चर्चा होगी रोहित के नाम की, क्योंकि उन्होंने जो गेंदबाजी की है डेथ ओवर्स में इस समय बहुत ही शानदार गेंदबाजी, यॉर्कर्स का भी अच्छा उपयोग करते हुए नजर आ रहे हैं। विकेट टेकिंग एबिलिटी उनकी उन्होंने यहाँ पर दिखा दी है, और एक ऐसे बैटिंग सरफेस पर जहाँ पर बैटिंग करना ज़्यादा मुश्किल नहीं होता है, गेंदबाजी करना बहुत टफ है, वहाँ पर उन्होंने दिखाया है कि रन्स रोके जा सकते हैं। अगली गेंद ओवर द विकेट, और इस बार स्विंग कर दिया है ऑन साइड में, तारामंडल में भेज दिया है डीप मिड विकेट के ऊपर से 6 रन। पुललनचा बॉल टाकला होता, नक्कीच त्याला भिरकावण्याचा जो प्रयत्न केला, लांबच लांबवर पाठवलाय. नक्कीच रिप्ले मध्ये आपल्या बिग स्क्रीनवर आपण बघू शकतात, पुढे टाकलेला बॉल स्लॉट मध्ये दिला आणि रोहित भालेराव नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सट आहेत, त्यांनी देखील मात्र तिथे फटका खेळलाय, जबरदस्त फटका, हवा के संग संग घटा के साथ साथ चेंडूला भिरकाव लावला षटकारासाठी. बट तरी देखील बघा सर, रोहितचं कौतुकच राहील. 6 चेंडू टाकले, ज्यामध्ये 3 चेंडू डॉट, 1 विकेट, 2 सिंगल, 1 षटकार, 8 धावा. ज्या वेळेस रोहित भालेराव आणि शेख वसीम सारखे सेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळत होते, त्या जोडीला तोडलं आणि चांगली गोलंदाजी करत संघाला जर बघितलं तर 71 पर्यंत तरी आतापर्यंत स्थिर ठेवलाय. जो स्कोर कार्ड एक वेळेस 100च्या दिशेने वाटत होता, तो 5 ओव्हरमध्ये 71 पर्यंत आहे खरा. पावर प्ले के समाप्ति के बाद 22 रन प्रति ओवर रन्स बनाए जा रहे थे, यानी कि 2 ओवर में 44 बने थे। पिछले 3 ओवर्स में 27 रन आए हैं। यहाँ पर कहीं ना कहीं गेंदबाजों ने वापसी जरूर की है। अब 1 ओवर का खेल बचा है, और यदि इस ओवर में भी किफायती गेंदबाजी होती है, 80 के करीब टोटल होता है, तो फिर ग्रीन फॉरेस्ट के कैप्टन खुश रहेंगे। ड्राइव करने का प्रयास था, गेंद बाहर निकली और यहाँ पर डायरेक्ट हिट की थी जरूरत, निशाना चूकता हुआ, दिशा इन थ्रो, 1 ही रन मिलेगा 22 का इशारा करते हुए अंपायर। अच्छी शुरुआत इस ओवर की, और यही ग्रीन फॉरेस्ट के कैप्टन चाहते हैं कि गेंदबाज अनुशासित गेंदबाजी करे, अब बड़े हिट्स लगाने का मौका ना दे बल्लेबाजों को। 80-85 रन अमूमन यहाँ पर बनते हैं 6 ओवर के खेल में। नक्कीच जारीदा मैदानाच्या आतमध्ये खेळ रंगवला आतापर्यंत तरी रोहित भालेराव यांनी 12 बॉलमध्ये आपण बघतोय 38 धावा त्यांच्या माध्यमातून बनवल्या गेल्या आहेत. 71 वर 2 स्कोर. उलाल्यांचा बॉल फुल टॉस वर फुल टोल, फरक नाही पडत लॉजिकचा, इथे मात्र आपला मॅजिकचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रोहित भालेराव दाखवतात आहे आणि रन संख्येला मात्र ओघ मिळवून देतात आहे. कडक ब्रँडेड 6 षटकार. धीमी गति की गेंद डालने का प्रयास था, फ्लाइट दिया था, लेकिन नियंत्रण का अभाव। फ्रेंडली फुल टॉस थी और उसको बड़ी ही मित्रता के साथ डिपॉजिट किया है स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में से बाउंड्री लाइन के बाहर रोहित भालेराव ने। जबरदस्त बैटिंग, तूफानी अंदाज में बैटिंग की आज रोहित भालेराव ने, छा गए गुरु। 44 पर बैटिंग करते हुए अर्धशतकीय पारी खेलने का मौका है उनके पास, अभी भी 4 गेंदें पारी में शेष। टीम का स्कोर 78, 2 विकेटों के नुकसान पर। बड़े मैच का बड़ा खिलाड़ी आज यकीनन बड़ा परफॉर्मेंस भी मैदान के अंदर डिलीवर कर रहा है. नक्कीच बघा थोडस दबाव इथे मात्र गोलंदाजावर आहे. नो डाऊट ज्या रीती आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झालेली आहे खरी. आणि जय मल्हार टीम कॅप्टन आपल्याला विनंती आहे, टॉस साठी आपण लवकरात लवकर रिपोर्ट करायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे, या गोष्टीची आपण दक्षता घ्यायची. MJ11 चे कॅप्टन तिकडे पोहोचलेले आहेत. 78 वरती 2 स्कोर. कमी गतीने टाकला, उड़ी उड़ी है गेंद और सीधा चौपाटी पर जाकर जुड़ी है गेंद. 50 धावा इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये रोहित भालेरावच्या पूर्ण होतात आहे. अकुटप्प्याचा बॉल मिळाला, त्याला मात्र डिस्पॅच केलं आणि षटकाराच्या मदतीने अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये रोहित भालेराव पूर्ण करतात आहे. वेल प्लेड.
क्रीज की गहराई का बेहतरीन इस्तेमाल करते हुए अपनी बल्लेबाजी में इस दफा उन्होंने देखा था कि गेंद फिर से थोड़ा सा धीमा डाला गया है, लेकिन पीछे चले गए थे, डीप चले गए क्रीज में, जिस वजह से थोड़ा मार्जिन एक्स्ट्रा मिला। और वो जो गेंद जो गुड लेंथ पर पिच हुई है उनके लिए वो शॉर्ट ऑफ लेंथ रही, क्योंकि वो क्रीज में पीछे खेल रहे थे, खींच के मारा था। संपर्क बहुत ही अच्छा, अर्धशतकीय पारी रोहित भालेराव द्वारा, जबरदस्त बैटिंग। जबरदस्त बॅटिंग केली आहे. जेवढं कौतुक करावं तेवढं मात्र कमी आहे रोहित भालेराव यांचं. ऑलमोस्ट आपण बघतोय 14 बॉलमध्ये 50 धावांची खेळी आणि अर्धशतकीय खेळी करून मात्र आजच्या शेवटच्या दिवसाची सुरुवात केली आहे रोहित यांनी. यावेळेस मात्र कमी गतीने टाकला होता. पेस मात्र त्या चेंडूचे पुरेपूर काढून घेतले. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघूयात. गुलालांचा बॉल टाकला डीप होणारा. ओहो, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळला बॉल. चांगला चेंडू. कौतुक करावं लागेल या चेंडूवर गोलंदाजाचं. जुनेद गेंदबाजी करते हुए इस अंतिम ओवर में, और जुनेद हालांकि थोड़ा सा लंबा बॉलिंग रनअप लगता है उनका, लेकिन आपने देखा है कि वो लगातार थोड़ा सा धीमा डाल रहे हैं अगली गेंद ओवर द विकेट से। ओ हो, ये कहाँ पर चले गए थे शॉट खेलने के लिए स्टंप्स के पीछे जाकर खेलने का प्रयास, और क्या ये कनेक्ट करते तो भी क्या रन्स मिलते, ये बहुत बड़ा सवाल है। नक्कीच ऑफस्टिकला जर बघितलं तर ऑलमोस्ट 5व्या-6व्या स्टंपला वाईड लाईनच्या बाहेर जाऊन मात्र त्या फटक्याला खेळण्याचा तिथे प्रयत्न करत होते रोहित. बट चेंडू काही तिथे आवाक्यात आला नाही. लागोपाठचे बघा 2 षटकार आले, त्याच्यानंतर 2 डॉट बॉल आले. शेवटचा बॉल आहे या डावाचा. 84 वर 2 जी मात्र स्थिती आहे. यावेळेस मात्र नक्कीच चेंडू लीव करून दिला. पंचांचा इशारा मात्र इथे अवांतरच्या स्वरूपात एका धावेच्या येत असताना रिप्लेमध्ये नक्कीच आपण बघू शकतात. ऑलमोस्ट वाईड लाईनच्या बाहेरचाच बॉल होता आणि रोहित यांनी मात्र तिथे चेंडूला लीव करून दिला. ऑलरेडी शफल झाले होते, बट तरी देखील फार बाहेरचा बॉल होता आणि पंचांनी जर बघितलं तर तिथे कळवलंय की अवांतरच्या स्वरूपात एक धाव जुडेल आणि या एका धावेच्या मदतीने रन संख्या जाईल 85 वर. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. कमी गतीने टाकलाय आणि काय टोलावलाय शेवटचा बॉल. भीम पेज वज्र टोला आणि चेंडू सरळ सीमारेषा पार गेला. शेवटच्या बॉलला षटकाराच्या मदतीने डाव संपवलाय आणि कमालीची खेळी करत रोहित भालेराव यांनी डावाला इथे मात्र संपुष्टी दिली आहे. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकता अतिशय इझिली जणू काही फक्त पंच केलं आणि इकडे मात्र आपण बघतोय षटकार वसूल केलाय. रन संख्या झाली आहे 91 रन, टार्गेट मात्र 92चं. आजाद 11 आपको तुरंत क्षेत्ररक्षण सजाने के लिए मैदान में उतरना है, समय बिल्कुल भी बर्बाद ना करें जब तक टॉस होता है। दोनों टीमों से रिक्वेस्ट है, ग्रीन फॉरेस्ट आपको भी डगआउट में आना है और आपके बल्लेबाज मैदान में भेज देने हैं। आइए चलते अगले मैच के टॉस की तरफ। सेकंड क्वार्टर फाइनल ऑफ महामानव कप 2025 मालेगांव, MJ11 वर्सेस जय मल्हार स्पोर्ट्स। टॉस बॉक्स में वहां पर हमारे साथी कमेंटेटर दोनों कैप्टन्स के साथ जुड़ जाएंगे, शुभम आयरे सर। इट्स ओवर टू यू शुभम सर। आपण पाहत आहोत महामानव चषक। हॅलो ठीक। आपण पाहत आहोत महामानव चषक 2025 महाअंतिम दिवस आणि महाअंतिम दिवसातला सेकंड क्वार्टर फायनल। एका बाजूला आहे जय मल्हार 11 निफाड, तर एका बाजूला आहे MJ11। या दोन संघांमधला नाणेफेक इथे संपन्न होतोय। सन्माननीय भारत भाऊ आहिरे यांच्या शुभ हस्ते हा सेकंड क्वार्टर फायनलचा नाणेफेक। पाहूयात नाणेफेकीचा कौल कोण जिंकताय। MJ11 इज द कॉल, head is the call and tells it is जय मल्हार 11 have won the toss। काय निर्णय सागर दादा? बॉलिंग करायची आहे। टीम मध्ये काही चेंजेस आहेत, कशा पद्धतीने फील्ड खेळली गेली आहे। आज मात्र नवा दिवस आहे, महाअंतिम दिवस आहे, कशी प्लॅनिंग आहे? प्लॅनिंग वगैरे काही नाही, आता मालेगाव मध्ये प्रत्येक गोष्ट मी खेळायला येत असतो, सपोर्ट असतो, त्याच्यामुळे इथं खेळणं काही नवीन नाही आणि प्रेशर वगैरेचा काही विषय नाही। आज अमोल दुबे वाढला आहे, बाकी काही चेंज नाही। धन्यवाद सागर दादा। दादा नाणेफेक हारलेला आहात, प्रथम बॅटिंग करायची आहे। बॅटिंग करत असताना कशा पद्धतीने काल तुम्ही दिवस गाजवलेला आहे, आज काही टीम मध्ये चेंज आहे, आज काय नवी प्लॅनिंग आहे? चेंज नाही, काहीच सेम टीम खेळणार आहे आणि धन्यवाद। वेळ जास्तीचा नाहीये, दोघेही संघांना ऑल द व्हेरी बेस्ट, खूप साऱ्या शुभेच्छा असतील, मान्यवरांचे विशेष आभार असतील। हे होतं हिरा मेडिकल, जय अंबे ट्रेडर्स अँड समर्थ ट्रेडिंग कंपनी। टॉस का बॉस कक्षातला न्यूज। जय मल्हार 11 हॅव वॉन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट। वळतोय आपण समालोचन कक्षाकडे। चला कुठलाही वेळ वाया घालवायचा नाहीये। ग्रीन फॉरेस्ट लगेचच ओपनिंग पेअर आघाडीचे बॅटर्स मैदानाच्या आत पाठवायचे आहे।
बघा तुम्हाला 5 ओव्हर 25 मिनिटामध्ये ज्या आहेत त्या पूर्ण करायच्या, नाहीतर नक्कीच आपल्याला देखील 5 धावांची पेनल्टी तिथे मात्र देऊन ऑलमोस्ट सन्मानितच आणि दंडितच केलं जाणार आहे. या गोष्टीकडे देखील लक्ष असू द्या. नमस्कार मित्रांनो, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो. गेन अल्तमश गेन वाढवायचा आहे. गेन नॉर्मल. धन्यवाद. चितच वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. चितच स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षण महर्षी महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तिघही महामानवांना महापुरुषांना नमन करून मालेगावच्या क्रिकेटला आहे सर्वांगीण साथ. महामानव चषकात घेऊया हातात हात या टॅगलाईनने महामानव फाउंडेशन मालेगाव आयोजित महामानव चषक 2025 ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेटची फ्री एंट्री टुर्नामेंट आणि त्या फ्री एंट्री टुर्नामेंटचा आज इथे महाअंतिम दिवस आपण साजरा करत आहोत. 70-70 लाईव्हच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या व्ह्यूअर्स, मैदानावर आलेल्या मालेगाव टेनिस क्रिकेट प्रेमींचं आणि सर्व खेळाडूंचं, सर्व संघांचं, सर्व संघ मालकांचं, व्यासपीठावरील विराजमान सर्व मान्यवरांचं, ऑफिशियल समालोचन टीम, ऑफिशियल 70-70 टीम, ऑफिशियल जेपी पॅनल टीम, ऑफिशियल स्कोरिंग टीम अँड सर्वांचं मी समालोचक तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष सहर्ष आणि सहर्ष स्वागत करतो. माझ्या जोडीला आणि साथीला समालोचन कक्षात जोडले जात आहेत नाशिक जिल्ह्याचा एक अनुभवी आवाज, आमचे सर्वांचे मार्गदर्शक अक्षय पांडव सर. धन्यवाद शुभम. बघा तुम्हाला डिस्प्लेवर या स्पर्धेची आकर्षक ट्रॉफी, आतापर्यंत भारतीय टेनिस बॉल क्रिकेटनं कधीही न पाहिलेली ही आकर्षक ट्रॉफी आहे. खरं तर ट्रॉफी म्हणण्यापेक्षा हा सन्मान आहे जो तुम्हाला दिला जाणार आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव चषक 2025 ही स्पर्धा आपण अनुभवतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. टार्गेट जर आपण पाहिलं तर ते मोठं आहे. रोशन आणि रोहित सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. स्ट्रायकर एंड कडे जर आपण पाहिलं तर फलंदाज रोशन, नॉन स्ट्राईक एंड कडे रोहित पटेल असे दोन खेळाडू मैदानामध्ये आहेत. (92) 92 धावसंख्येचं लक्ष आहे. तुमची वेळ सुरू झाली आहे, त्यामुळे मॅच लगेचच सुरू करा. प्रत्येक टीमला निर्धारित वेळेत मॅच कंप्लीट करणं आज बंधनकारक आहे. पहिला बॉल, दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक. 92चं लक्ष पूर्ण करायचंय. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर जुनेद. किरण आलाय पहिल्या ओव्हर करता. इथे जर आपण पाहिलं तर बॉलला मिड ऑफ मध्ये खेळलंय. जोपर्यंत उचललं तिथे एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळाला. डावाची सुरुवात अतिशय शांत पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. किरण शिर्के सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. ओव्हर नंबर 1 मध्ये त्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं गेलंय. डिसिजन काय तो
ओके, पहिलाच बॉल इथे नो बॉल म्हणून घोषित केलाय. 12 खेळाडू मैदानाच्या आत उभे होते, त्यामुळे नो बॉल. आणि आता रोशनसाठी फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल, त्यावर काहीही मोठं करता आलेलं नाही आहे, कारण किरण काय गोलंदाजी करतोय. अफलातून गोलंदाजी, डावकुऱ्या हाताची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तिथंच ओव्हर द विकेट गोलंदाजीचा मारा करतोय राईट हँड बॅटरसाठी. अगदी खोलवर टाकलेला बॉल, अगदी बुंद्यात टाकलेला बॉल. रोशनची बॅट वरती जाईल तोपर्यंत चेंडू यष्टीरक्षक प्रतीक देवरेच्या पानमध्ये अडकतोय. निर्धाव चेंडू हाही पाहायला मिळतोय. मात्र नो बॉलची एक धावफलकावर ऍड होते. लक्षात ठेवा मित्रांनो, फलंदाजी करत असताना 6 षटकं नाहीयेत, फक्त 5 षटक आहे, कारण एका षटकासाठी तुम्हाला दंडित केलं गेलंय. ओहो, वॉड बॉल, तेज तर्रार डिलिव्हरी, अगदी वेगवान डिलिव्हरी. इथे मात्र बीट करते रोशन अहिरेची बॅट. इथे शांत ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्यात यशस्वी भव ठरतोय गोलंदाज किरण. चांगला बॉल किरणकडनं आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा चांगला होता आणि चांगल्या टप्प्यावरनं तिथे फलंदाजाला शांत करण्याचा प्रयत्न त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाला. योग्य लाईननं गोलंदाजी ही या मॅचची गरज आहे आणि ती सध्या पाहायला मिळते. यावेळेस मात्र बॉलला वळवलंय, खूप सुंदर पद्धतीनं दिशा दिली आहे. चेंडू सीमारेषेच्या दिशेनं चाललाय, थांबवणं कठीण आहे. लॉंग लेगची आउटफील्ड फास्ट आहे. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मध्यावरनं बॉल सीमारेषा पार. वेलकम बाउंड्री, पहिला चौकार, 4. काय सुरेख फटका आहे. बॉडीवर घेतलं बॉलला, आडवी बॅट चालवली, बॅटच्या स्टिकरचा चेंडूला ब्रश केला. तिथे मात्र पाठलाग केला गेला बबलूकडून. चेंडू थांबलेला नाहीये, वेगानं ट्रॅव्हल केला आणि सीमेच्या भेटीला गेलाय. किरणचा पुढचा बॉल पाहूयात रोशनसाठी कशा पद्धतीने टाकला जातो. किरण यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा होता. ओव्हर दी बॉलर हेड खेळण्याचा मनसुबा होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही. बॉल निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा हा खूप महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये आणि इथे जर आपण पाहिलं तर एक चांगला टप्पा, गुडलँड स्पॉटचा जो परिसर आहे ना, तो गोलंदाजाकरता बनलेला असतो आणि तिथे अगदी योग्य वापर आपल्याला पाहायला मिळालाय. किरण याचा पुढचा बॉल, हो बॅटची कड होती, परंतु येस 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 बेल्सची पप्पी घेतली आहे आणि बेल्सला खाली पाडलंय. अर्थातच रोशन अहिरे ज्या संघर्षाच्या रस्त्यावर चालत होता, तो संघर्षाचा रस्ता आता संपतोय आणि त्याला मात्र आता संघाच्या डगआउट कडे चालावं लागतंय. विकेटचं पतन, पहिला गडी बाद. ओटीयूडीजे रुद्रा. अक्षय सर, रोशन अहिरे जो माघारी परतलाय, पोलच्या सामन्यांमध्ये, पोलच्या दिवसामध्ये जर का आपण पाहिलं तर ग्रीन फॉरेस्ट या संघासाठी इथपर्यंत पोहोचवण्यासाठी जो सिंहाचा वाटा राहिला होता, त्यात या 2 नावांची फार मोठी मेहनत राहिली होती. एका बाजूला रोशन अहिरे तर एका बाजूला जे आता नवीन फलंदाज आलेत पप्पू डीजे, या दोघही फलंदाजांची पात्र. त्यातला एक सेनापती माघारी परतलाय. निश्चित पप्पू डीजे, त्याचा रोल महत्वाचा होता. बॉलिंग आणि बॅटिंग दोन्हीमध्ये त्यानं खूप चांगला परफॉर्म केला होता. तो पप्पू डीजे आलाय. आल्या तिथे खुदकाम करावं लागलंय त्याला. स्वागत केलंय त्याचं गोलंदाजानं. अगदी चांगल्या पद्धतीचा चेंडू तिथे हाताळला. फुल लेंथ तिथे खोलवर टप्प्याचा हा बॉल होता. फलंदाजाला शांत ठेवणं ते काम गोलंदाज किरणला अगदी योग्यतेने जमलंय असं म्हणायला हरकत नाही. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा धावफलकावर लागताना एक महत्वपूर्ण विकेट मिळवली गेली आहे. पप्पू डीजे मैदानामध्ये दाखल झालाय, मात्र त्याला दाखल झाल्यानंतर जास्तीचा वेळ घेता येणार नाही. मैदानात आल्या आल्या त्याला मोठे फटके खेळत या डावाला सावरण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण ऊन जेवढं गरम आहे ना, त्यापेक्षा गरम सिच्युएशन सध्या या मॅचची आहे. कारण इथे तुम्हाला थांबून चालणार नाही. मैदानात आल्या आल्या आक्रमण करावं लागेल, तर आणि तरच या मॅच मध्ये तुम्ही तुमच्याकरता जागा निर्माण कराल. अल्ताफ आलेत गोलंदाजीवर.
हो, कुठल्याही टाकलेला बॉल बाट फिरवली गेली आहे, परंतु याही बॉलवर काही संपर्क नाहीये. हाही बॉल निर्धाव पाहायला मिळतोय. खरं तर अक्षय सर, मी व्ह्युअर्सला सांगेल की फलंदाजी करणाऱ्या संघाला 30 चेंडू खेळायचे आहेत, कारण पॅनलाइज केलं गेलेलं आहे, पॅनल्टी दिली गेली आहे. 36 चेंडू नाही आहेत आणि 30 पैकी सुरुवातीचे 6 संपलेत आणि हा एक, असे 7 चेंडू इथपर्यंत संपून झाले आहेत. चांगला बॉल पप्पू डीजे च्या विरोधामध्ये खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी असं म्हटलं जातं. अगदी तो सबमरीन बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. पानगुडी ज्या पद्धतीने मार्गक्रमण करते, अगदी तसा हा बॉल जमिनीच्या लगत विकेटच्या मागे गेला. एक निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी सध्या आपल्याला पाहायला मिळते. लोअर फुल टॉस होता, समोर खेळलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत बॉलला उचललं 1 रन मिळेल. अगदी दादूलाल गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि दादूलालच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर मोठे फटके खेळता येत नाहीयेत. मोठे फटके ते जर खेळले नाही तर मग बिलकुल एकतर्फी जो सामना असतो ना शुभम, तसा एकतर्फी सामना इथे प्रेक्षकांना पाहायला मिळू शकतो. मानसिकता महत्वाची अक्षय सर, कारण ज्यावेळी तुमची पहिली मॅच असते, मग स्पर्धा किती रुपयाची किंवा कोणत्या प्राईजची आहे, कोणत्या बक्षिसाची, हे महत्वाचं नसतं. तुम्हाला जो वेळ दिला गेलाय त्या वेळेवर पोहोचावं लागतं आणि वेळेवर पोहोचला नाही तर घाईघाई होते आणि घाईघाई झाली की मग तुमची बॉडी मुवमेंट, तुमची मानसिकता ही कुठेतरी खालच्या लेवलची राहते, खालावली जाते आणि तेच आपल्याला पाहायला मिळतंय. ग्रीन फॉरेस्टचा संघ वेळेवर पोहोचला नाही, त्यामुळे त्यांना पॅनलाइज केलं गेलं, पॅनल्टी दिली गेली एका षटकाची आणि घाईघाईनं आलेत, घाईघाईनं मैदानात उभे राहिलेत आणि घाईघाईनं खेळ करण्याच्या नादात त्यांच्याकडून फार चुका झाल्या. गोलंदाजी करत असताना असो, क्षेत्ररक्षण करताना असो, आणि त्या चुकांची सजा त्यांना इथे भोगावी लागते. कारण आतापर्यंत जर का आपण पाहिलं तर 11 चेंडू टाकली गेली आहेत आणि 11वर धावा मात्र फक्त 7 लागल्या गेलेल्या आहेत. एकही बिग हिट नाहीये. मात्र कौतुक करावं लागेल एकीकडे चितळचं आझाद 11च्या गोलंदाजांचं बंदिस्त करून ठेवलंय. झोन मध्ये बॉल दिला जात नाही, स्लॉट मध्ये बॉल दिला जात नाहीये, प्रॉपर चेंडू टाकला जातोय आणि परफेक्ट गोलंदाजी हाताळली जाते. वेळेच्या बाबतीत प्रत्येक टीमला सहयोग करावा लागेल. शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 2 मधला. इथे फटका चांगला आहे, बॉल चाललाय उंच हवेतनं ओव्हर दी लॉंग ऑफ, सीमा रेषा पार. इथे आलाय भीम टोला, महाकाय टोला, षटकार 6. आणि या षटकारानं 2 षटकाची समाप्ती होते आणि 2 षटकांच्या समाप्तीअंती धावफलकावर धावा लागताय. एकावरती 13 रन, 1 गडी बाद. टीम ग्रीन फॉरेस्ट ओढी. ज्या पद्धतीने गोलंदाजी होतीये, धावसंख्येचा पाठलाग करणं थोडंसं कठीण होतंय. इथे तारीफ करावी लागेल रोहित भालेरावची, ज्यानं पूर्वार्धामध्ये ज्या पद्धतीनं अर्धशतक झळकवलं. अगदी अप्रतिम खेळ त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यामुळेच एक मोठी टोटल उभी राहिली आहे. त्या टोटलचा पाठलाग करणं थोडंसं कठीण जात आहे. मात्र हे कठीण काम तुम्हाला शक्य करावं लागेल. आक्रमकतेनं खेळ करत असताना मैदानातनं जी धावसंख्या राफलकावर लावायची ती कुवत निश्चित ज्या बॅटर मध्ये आहे तो पप्पू डीजे सध्या स्ट्रायकर यांकडे आहे. यावेळेस मात्र पॅटर्न बॉल मधलं कनेक्शन घडवणं पप्पूला शक्य झालं नाही. विकेटच्या मागे जोपर्यंत बॉल गेला 1 रन तिथे धावफलकावर जोडली गेली. सिंगल न फारसा फरक इथे आझाद 11ला पडेल असं वाटत नाही. शुभम, खेळ थंडावला जातोय, खेळ आव्हानात्मक होतोय, चॅलेंजिंग होतोय, कारण इथून 78 धावा बनवायच्या आणि 78 बनवण्यासाठी तुमच्याजवळ चेंडू आहेत फक्त 17 बॉल मध्ये 78 धावा. अगदी सिंहाची लढाई, अगदी वाघाची लढाई इथे मैदानात लढावी लागणार आहे. यात किरण शिर्के काय गोलंदाजी केली आहे. 1.17 चेंडू आतापर्यंत किरणनं टाकले त्यांनी 7 मध्ये 7 धावा देऊन 1 गडी बाद केलाय. अगदी बॉल रन आतापर्यंत त्यांनी टाकले आहेत. प्रत्येक बॉलवर मेहनत घेतली जाते, प्रत्येक बॉलवर इथे कष्टाचं सावट, कष्टाचं चित्र पाहायला मिळतंय. पाहूयात किरण शिर्के याचा पुढचा बॉल रोहित पटेल यांच्यासाठी. खोलवर टाकलाय, अगदी बुंध्यात टाकलाय. हाही बॉल प्रॉपर यॉर्क लाईनचा बॉल लॉंग ऑफच्या क्षेत्रात. इम्रान आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच इम्रान ज्यावेळी बॅटिंगला आला होता त्यावेळेस सौरभनं सांगितलं होतं की या खेळाडूनं मात्र अक्षय सर काल अगदी मनमुराद चर्चा कमावलाय.
कारण रात्रीचा संध्याकाळचा पेपर नसतो, परंतु संध्याकाळच्या 7च्या बातम्या असतात आणि त्या 7च्या बातम्या आमच्या होत असतात चहाच्या टपरीवर खाली. आणि तिथे मात्र मालेगाव टेनिस क्रिकेटच्या प्रत्येक मित्राच्या नावावर हृदयावर या खेळाडूने चर्चा कमवली आहे. आता मात्र चेंडू हवत आहे. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू चेंडूचा पाठलाग करतोय. हातात टप्पा घेतला मात्र तो टप्पा विसावला नाही. चेंडूनं जमिनीचा आसरा घेतलाय. झेल इथे ड्रॉप होतोय. धाव मात्र एकच येईल. एकीने दुहेरीने काही होणार नाहीये, कारण समोरच्या संघाकडे हत्ती आणि घोड्यांचं फौज आहे, परंतु मात्र तुमच्याकडे हत्यारही नाहीये. त्यामुळे ही लढाई अगदी एका बाजूने वाहताना आपल्याला पाहायला मिळते. अक्षय सर, निश्चित त्याचं कारण पूर्वार्धामध्ये आलेलं ते अर्धशतक रोहित भालेरावचं. यावेळेस मोठा फटका खेळायचा. क्रॉस बॅटेड स्ट्रोक बॉल काऊ कॉर्नरकडे वळालाय. तिथे जोपर्यंत रिले फिल्डिंग जी होईल, रन मध्ये वाढ होईल. धावसंख्या 1 या आकड्यानं वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोचते ती 17 या आकड्यावर. सिंगल डबल्स ते येत आहेत, मात्र मोठे फटके नाही आहेत. आणि मोठे फटके नाही आहेत त्यामुळे प्रेक्षक सुद्धा थोडेसे सुस्तावलेत. मात्र त्यांना आज या स्पर्धेशी टिकून राहावं लागेल, कारण येणाऱ्या मॅचेस त्या खूप मोठ्या आहेत. मोठ्या लढती त्या आपल्या भेटीला येणार आहेत. यावेळेस सरळ बॅटनं डाऊन द ग्राउंड क्षेत्रात दमदार स्ट्रोक खेळलाय. ओव्हर दी बॉलर हेड खेळला होता आणि त्यामुळे सेफ झोन मधनं बॉल सीमा रेषा पार षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. 6 इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. रिप्ले मध्ये पाहू शकतो. वॉड शॉट यहुदीला बॉलला मनगटाचा वापर करत फ्लिकचे फटके पाहिले आहेत, परंतु समोर अगदी नेत्रदीपक फटका, अगदी कलात्मक फटका आपल्याला पप्पू डीजे यांच्या बॅट मध्ये पाहायला मिळतोय. सरळ बॅटनं अगदी चांगला स्ट्रोक तिथे खेळला होता. ओव्हर दी बॉलर हेड. यावेळेस पुन्हा एकदा उडवायचंय. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल का, आणि पोहोचला, मात्र तिथे झेल कॅरी करणं कुठेतरी राहून गेलं. जीवनदान मिळालं पप्पू डीजेला. 1 रन मिळाली. इथे टीमला धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 24. 1 विकेटच्या पतनानंतर ग्रीन फॉरेस्ट सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करते. एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करते. 92 धावा विजयाकरता त्यांना राफल कव्हर लावायच्यात. त्यापैकी 24 धावा आतापर्यंत 3 ओव्हर नंतर राफल कव्हर लागलेत. येणारी 2 षटकं शिल्लक आहेत आणि 2 षटकांमध्ये जवळपास 68 रन्स या राफल कव्हर जोडायचे आहेत. ड्रिंक्स करता इंटरव्हल होतोय. आपणही प्रेक्षकांचं थोडंसं मनोरंजन करू, थोडासा ब्रेक घेऊ आणि डीजेला एक संधी देऊ. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा महामानव चषक 2025. जिथेच 12 चेंडूचा खेळ बाकी आहे, मात्र 12 मध्ये 68ची आवश्यकता. एका बाजूने वाहणारा हा प्रवाह अगदी पाटाला पाणी सुटतं ना त्या पद्धतीनं वेगवान पाणी फक्त एकाच दिशेला वाहतंय आणि त्या दिशेचं नाव आहे आझाद 11 चाळीसगाव. या संघानं या मॅच मध्ये मेहनत घेतली आहे. सकाळचं सत्र होतं, नाणेफेक हारले होते, परंतु नाणेफेक हारून देखील प्रथम फलंदाजी करत असताना काय क्वालिटी बॅटिंग केली आहे. जिथेच समोरच्या संघाला अगदी दबावात उभं ठेवलंय. आकाश मला वाटतं गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहे. वैयक्तिक कोड्यातलं पहिलं षटक तर संघासाठी इथे 4थं षटक घेऊन आलेत. 12 चेंडू आणि 12 मध्ये 68 बनवायचे आहेत. प्रतिषटक 34, परंतु प्रतिषटक 34 धावा बनवण्यासाठी तो आत्मविश्वास तुम्हाला त्या उंचीचा हवा आणि त्या उंचीचा आत्मविश्वास आता सरते वेळी येईल का या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला या 12 चेंडूचा खेळ पाहावा लागेल. येणारे 12 बॉल आणि विजयाकरता 68 धावसंख्येची गरज आहे. आज जर पाहिलं शुभम, थोडासा उन्हाचा तडाखाही जास्त जाणवतोय. आज थोडं जास्त प्रमाणात ऊन मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चितच अक्षय सर, सूर्यदेवतेलाही माहिती आहे मी ज्या तडाख्याने ऊन मालेगावच्या नगरीत सोडणार आहे ना, त्या तडाख्याला शोभतील असे खेळाडू इथे मालेगावच्या मैदानावर येणार आहेत. त्यामुळे सूर्यदेवतेला मॅच करतील, त्या तडाख्याला मॅच करतील असे तडाखेबाज खेळाडू तुम्हाला येणाऱ्या सामन्यांमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि तो तडाखेबाज खेळ सुद्धा निश्चित. त्याबरोबरच खेळाडूंना स्वतःची काळजी घ्यावी लागेल. बॉडीला डिहायड्रेट होऊ न देता चांगलं पाणी पीत राहावं लागेल संपूर्ण दिवस.
कारण आज जर आपण पाहिलं तर खूप जास्त ऊन आहे. सत्व परीक्षा आहे खेळाडूंची असं म्हणायला हरकत नाही. इथे बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा, सफलता मिळते खेळाडू बाद. तिथंच बॅक ऑफ द हँड टाकलेला हा बॉल आकाश खऱ्या अर्थानं वेगासाठी ओळखला जातो, लेंथ डिलिव्हरीसाठी ओळखला जातो. मात्र इथे त्याला माहिती आहे धावा खूप करायच्या आहेत, खूप मोठ्या करायच्या आहेत. प्रतिषटक 34चा आस्किंग रेट असताना मग फलंदाजांना रेडीमेड बॉल द्यायचे कशाला. उलट्या हाताने टाकलेला बॉल थोडासे लालच तयार केले आणि त्या लालचमध्ये फलंदाज फसतोय. बॅटची कड घेतली यष्टीरक्षक प्रतीक देवरे यानं तो झेल अगदी चपळाईनं पकडलाय आणि फलंदाजाला माघारी पाठवलाय. आता मात्र नवीन फलंदाज जर का आपण पाहिले तर जयेश राजपूत याही खेळाडूनं त्या दिवशी एक शॉर्ट कॅमिओ खेळून संघासाठी एक महत्वपूर्ण मॅच खेळून मॅन ऑफ द मॅच देखील ठरले होते. परंतु आता वेळ संपली आहे, वेळ खूप संपली आहे. ते म्हणतात ना कुलूप निश्चितच वेळ संपून गेल्यानंतर मिळालेलं यश हे कुलूप तोडल्यानंतर सापडलेल्या चावीसारखं असतं. तुम्हाला आता बिग हिट येऊन काही उपयोग नाहीये, कारण जी मेहनत घ्यायची होती ती सुरुवातीपासून घ्यायची होती. निश्चित थोडासा उशीर झालाय, मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन ते होणं ते गरजेचं आहे. आणि इथे आल्या आल्या आपली गुणवत्ता दाखवली आहे. बॉलला जेवढ्या उंचावर फेकले तेवढ्याच लांब ही नेऊन ठेवलंय. बॉल सीमा रेषा पार, वाईडिश लॉंगॉनच्या वर्ण हा दमदार क्वालिटी स्ट्रोक षटकार. काय क्वालिटी स्ट्रोक मारलाय, रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. अगदी सहज मारलाय, अगदी इतका सहज मारलाय की झोपेतून उठून आले आणि बॅट चालवले, फेकून दिला बॉल, मिळाल्या 6 धावा. स्टंट अँड डिलिव्हर, स्टंट अँड डिस्पॅच. बॉल अगदी योग्य तऱ्हेनं तिथे डिस्पॅच केला होता. दूर सीमारेषा पार फेकायचं होतं आणि दूरच्या सीमारेषेच्या पार फेकलंय. आक्रमण राहुलच्या विरोधामध्ये करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. यावेळेस बॅक टू बॅक दुसऱ्यांदा हेलिकॉप्टर उडवलाय आणि हा हेलिकॉप्टर लँड होईल प्रांगणाबाहेर, सीमारेषा पार, षटकार. वॉट शॉट, 2-2. अगदी दोघंही बॉल कॉपी पेस्ट स्टाईल मध्ये. एक आपण जर का पाहिला तर काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात आणि हा डाऊन द ग्राउंड क्षेत्रात खोदून काढला. अगदी विटीला दांडून खोदून काढावा लागतात तसा खोदून काढलाय. आकाशचा पुढचा बॉल, अजून एक, ओहो, फुल टॉस बॉल आणि फुल टॉल पैसा वसूल फेकून दिलाय हा डीप मिड विकेटच्या मस्तकावरून. इथेही धावा येतील. 6-6-6. अगदी चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय. जिथे अन्य खेळाडू नांगी टाकून बसले तिथे हा फलंदाज तो सांगतोय की ही मॅच अजूनही संपलेली नाहीये, कारण मी अजूनही हार मानलेली नाहीये. इथनं प्रतिकार करण्याची क्षमता माझ्या अंगामध्ये आहे आणि तो प्रतिकार मी मैदानाबद्दल सुरू केलाय. बॅक टू बॅक 3 बॉलवर 3 गगनचुंबी स्ट्रोक जयेश राजपूतच्या बॅटमधनं आलेत. त्यामुळे थोडस विचार करायला निश्चित भाग पाडलाय. 43 रन्स दाफल कव्हर लागला गेल्यात. अजूनही जर 49 इथनं बनवायचे आहेत. शेवटचा बॉल शिल्लक राहतोय. ती 3 बॉलमध्ये 3 बिग हिट जर का आपण पाहिले तर जयेश राजपूत यांनी मारलायत. हा शेवटचा बॉल तोही हलक्या हाताने टाकलाय, त्यालाही फेकून दिलाय, खोदून काढलाय. येतोय हाही एक तडाखेबाज सुपर सिक्सर. 6. अगदी अगदी अप्रतिम बॅटिंग सध्या हे बघा रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ऑफ तुमच्या बाहेर तिथे फुलर लेंथवर होता आणि तदनंतर बॉलला एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं क्रिकेटचं जे मादक सौंदर्य आहे ना, त्या मादक सौंदर्याला झळकवणारा हा फटका मैदानाच्या आतमध्ये पेशकश केला. बॉल सीमारेषेच्या पार, षटकारामध्ये गेला. 6 सलगचा 4था षटकार आलाय. गतवर्षी या स्पर्धेनं 6 चेंडूत 6 षटकार पाहिले होते. रविराज आहिरे नाशिकचा वंडर बॉय, त्याच्या बॅटमधनं ते 6 षटकार आपण पाहिले. मात्र यावेळेस या वर्षी हे दुसरं पर्व आहे. जयेश राजपूत ते 6 बॉलत 6 षटकार खेळेल का याकरता थोडीशी उत्कंठा ती प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. कारण तशा अशा पल्लवीत जयेश राजपूतने गेल्यात. 2 हेलिकॉप्टर होते, एक वाईड होता त्याला एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं नेला, एक अगदी स्टंपच्या समोर होता त्याला लॉंगॉनच्या वरनं नेलाय. त्यामुळे गुणवत्ता आपली या 4 फटक्यांवर त्यानं जरूर दाखवली आहे. तो जयेश राजपूत या स्पर्धेत 6 बॉलमध्ये 6 षटकार खेचतोय का तेच पाहणं इथे आता अखेरीस उरलंय. नवा गोलंदाज, नव्या गोलंदाजाचा नवा बॉल अगदी खोलवर टाकलाय. शोभेल आणि खुलून उठेल असा प्रत्येक गोलंदाजाचा ड्रीम बॉल असतो आणि तो त्याने हाताळलाय. मात्र त्याला पप्पू डीजे यांनी समोरच्या क्षेत्रात खेळून काढलाय, सिंगल घेतली आहे. ज्या गोष्टीची चर्चा केली जाते 6 बॉलमध्ये 6 येतात का, मात्र हे 4 षटकार पाहून प्रेक्षक म्हणत असतील की जयेश राजपूत लवकर तरी यायला हवं होतं. परंतु जर तरचं क्रिकेट नसतं. क्रिकेट हा खेळ प्रॅक्टिकलचा असतो. पुढचा बॉल
यावेळेस मात्र थोडासा फटका मिस झाला, एक सिंगल मिळाली. मात्र तारीफ करेन जयेश राजपूतची, प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये तुम्ही जिंकाल असा खेळ क्रिकेटचा नाही. इथे प्रत्येक वेळी नवीन कोणतरी सिकंदर असतो. मात्र तुम्ही जरी पराभूत झाले ना तरी तुमच्या नावाची एक आदरयुक्त भीती ती तुम्ही क्रिकेटच्या खेळामधनं निर्माण केली पाहिजे. पुढच्या वेळी जेव्हा हे गोलंदाज तुमच्या समोर येतील ना तेव्हा थोडंसं ते दबक्या पावलांनी म्हणतात ना तसं तुमच्या समोर आले पाहिजेत. ही भीती तुम्ही निर्माण केली पाहिजे आणि ती जयेश राजपूत मैदानाच्या आतनं निर्माण करतोय, त्याबद्दल त्याचं मनपूर्वक अभिनंदन. निश्चितच हारता का असे ना, परंतु हारताना तुम्ही काहीतरी शिकून जात असाल ना तर मग तुमचा पराभव देखील सक्सेस असतो. त्यामुळे पराभव फक्त हाती निराशा घेऊन मैदान सोडण्याचा नसतो. पराभवातून तुम्हाला खूप काही शिकण्याचं असतं. झालेल्या चुका काय आहेत त्या चुकांवर काम करायचं असतं. येणाऱ्या असंख्य स्पर्धा असतात. एका स्पर्धेनं खेळाडू संपत नाही किंवा एका स्पर्धेनं खेळही संपत नाही. त्यामुळे एका स्पर्धेतून तुम्ही मूव्ह ऑन होऊ शकतात, परंतु मूव्ह ऑन तुम्ही नक्कीच काहीतरी शिकून होऊ शकतात. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फटकारलाय चेंडूला, मात्र तिथे एक सिंगल येईल. चोरट्या पावलानं ही सिंगल कंप्लीट केली जाईल. आता उरतोय शेवटचा बॉल, लास्ट बॉल. पाहूयात या शेवटच्या बॉलवर काय होतं ते. मात्र एक हाती सत्ता गाजवत इथे आझाद 11 चाळीसगाव या संघानं ही मॅच फिनिश करण्याच्या दिशेनं आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच ऑन युअर मार्क. सज्ज राहायचंय दोन्ही टीम. आपापल्या पॅव्हेलियनच्या दिशेने आपल्याला जाऊन बसायचंय. ही मॅच संपल्यानंतर लगेचच मैदानात जायचंय. या दरम्यान बॉल हवेमध्ये आहे. जे प्रेक्षक बाईक घेऊन येत आहेत विनंती करतोय मैदानात आल्यानंतर लगेच बाईकच्या लाईट्स ज्या आहेत त्या आपण ऑफ करायच्या आहेत. एक स्कूटी तिथे काऊ कॉर्नर कडे आहे. हा थँक्यू, धन्यवाद. चलो जय मल्हार संघ, सागर बोडके अँड टीम लगेच मैदानात दाखल व्हायचंय. लाईनअप करा आणि मैदानात दाखल व्हा. कुठली वेळ नाहीये, फक्त 1 मिनिटाचा वेळ असेल. जय मल्हार टीम या संघाला फक्त 1 मिनिटाचा वेळ असेल. लाईनअप वगैरे कोणीच करायचं नाहीये आज. पटापट मैदानात दाखल व्हायचंय, फक्त पटापट मैदानात दाखल व्हायचंय प्लीज. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे जाणार आहोत. शुभम आयरे तिथे आपल्यासोबत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये असतील. आणि मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे ज्यांना अर्धशतक धाफलकावर जोडलं, रोहित भालेराव ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या रोहित प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये.